नमस्कार मित्रांनो. उद्धव ठाकरेंचा विषय घ्यायला तसं काही अर्थ नाही आहे, पण तशी काही हरकतही नाही आहे. संपलेल्या राजकीय पक्षांबद्दल आणि नेत्यांबद्दल मी बोलत नाही असं मागे एकदा आदित्य ठाकरे म्हणाले होते. अर्थात त्यांचा रोख मनसेकडे आणि राज ठाकरेंकडे होता. बघा, अवघ्या वर्षभरात त्यांची ही अवस्था संपलेल्या पक्षासारखी झालेली आहे आणि आता त्याच मनसेसोबत मायेची ऊब वाटू लागलेली आहे. उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या वादळी झंझावाती वगैरे काहीतरी दौरा असतो त्याच्यावर आहेत. जे 6 खासदार उबाठा सेनेला सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेत, त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी ते बैल गेला आणि झोपा केला असं काही जणांना ते वाटू शकेल, परंतु त्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट त्यांना आव्हान देण्यासाठी वगैरे उद्धव ठाकरे गेलेले. अर्थात तिथे त्यांची तोफ, कुठली तोफ माहिती नाही, धडाडत आहे असं मराठी माध्यमांना दिसत आहे. विषय घ्यायचं कारण म्हणजे राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेंनीही या गोष्टीचा खुलासा केला की एकनाथ शिंदेंचं बंड होतं आणि आता जे उद्धव ठाकरेंच्या खासदारांचं बंड आहे ते अमित शहांना पंतप्रधान बनवण्यासाठी आहे. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ नये म्हणून या लोकांनी बंड केलेलं आहे. हे ऑपरेशन टायगर वगैरे आहे, ते टायगर नाही आहे, कारण टायगरला काहीच होऊ शकत नाही. पण हे ऑपरेशन अमित शहा पंतप्रधान वगैरे अशा प्रकारचं काहीतरी ऑपरेशन आहे. पुन्हा तीच गोष्ट पुन्हा सांगायची काही गरज नाही आहे, पण या वक्तव्याचा अर्थ असा की नरेंद्र मोदी जेव्हा केव्हा निवृत्त होतील, विरोधी पक्षांच्या दृष्टीने लगेच कधीतरी निवृत्त होतील आणि त्यांचे उत्तराधिकारी कोण हा जेव्हा वाद निर्माण होईल तेव्हा भाजपामध्ये, अर्थात भाजपात असं काही स्पष्ट नसतं, समोर नसतं, अचानक नाव येतं आणि ते सगळं सर्वसंमतीने होतं. पण तरी देखील राजकीय विश्लेषकांसाठी जे 3 संभाव्य दावेदार आहेत त्याच्यामध्ये अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस या तिघांची नावं घेतली जातात. आणि उद्धव ठाकरेंच्या मते देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत आणि त्यांचा दावा खोटा ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे मराठी, एकनाथ शिंदेही मराठी, पण मराठी माणूस पंतप्रधान होऊ नये म्हणून, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे गद्दारी करून अमित शहांच्या म्हणजे गुजराती लोकांच्या बाजूनी लढत आहेत. आणि त्यामुळे हे जे काही बंड, ऑपरेशन टायगर वगैरे याची चिंता उद्धव ठाकरेंना नाही आहे, तर ही चिंता देवेंद्र फडणवीसांना असायला हवी की त्यांच्या पंतप्रधान पदाची जेव्हा चर्चा होईल, जेव्हा हे होईल, तेव्हा एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्रातल्या खासदारांना घेऊन अमित शहांच्या छावणीत दाखल होतील आणि त्याच्या बदल्यात कदाचित स्वतःसाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवतील. बघा, रिकामटेकड्या माणसांना किती कल्पनाविलास होऊ शकतात, किती गोष्टी त्यांच्या डोक्यात येऊ शकतात. मला हा प्रश्न नेहमी पडतो, जो तुम्हालाही पडतो आणि पण तुमच्यापैकी बरेच जण आपल्या प्रतिक्रियांमध्ये या गोष्टी लिहितात की हे दोघेही पक्ष आहेत, मनसे आणि उबाठा सेना, हे स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्याच्या ऐवजी भाषणात दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल बोलतात. म्हणजे दुसऱ्याची पक्ष फोडणं, दुसऱ्याचे मुलं पळवणं वगैरे असं करता करता यांचं सगळं राजकारण हे दुसऱ्यांच्या पक्षांबद्दल आहे. स्वतःच्या पक्षाचं ध्येय धोरण काय आहे, स्वतःच्या पक्षाच्या महाराष्ट्रात 144, 145 जागा कशा निवडून येणार आहेत, त्याच्यासाठी आपण कसे प्रचार करणार आहोत, याबद्दल कधीही काहीही न बोलता कायम दुसऱ्याच्या पक्षाबद्दल. आणि त्यामुळे भाजपाचं जे काही व्हायचं आहे, जे भाजपाला सत्ता राहणार आहे, ती सत्ता 2029 साली राहील. ती सत्ता राहिल्यानंतर भाजपाला समजा मोदींना रिप्लेस करावं असं वाटलं, आत्ता तरी असं कोणी म्हणत नाही आहे, स्वतः मोदी म्हणत नाहीत, अमित शहा म्हणत नाहीत, फडणवीस म्हणत नाहीत, पण भाजपाला वाटलं रिप्लेस करावं
तर कोणाला पंतप्रधान करावं, कोणाला पंतप्रधान पदाचं उमेदवार करावं, हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता मुद्दा राहिला फडणवीसांच्या पंतप्रधान पदाचा. फडणवीसांच्या संभाव्य पंतप्रधानांच्या वाटचालीत, म्हणजे माणूस नगरसेवकापासून वाटचाल करून ते प्रत्येकाला कुठेतरी राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात, मग केंद्रीय मंत्री, पहिले आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, सगळ्यांचं उद्दिष्ट तिथेच असतं. सगळ्यांना माहिती असतं की आपण तिथे जाऊ शकू नाही शकू, पण उद्दिष्ट तेच असतं. तर फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या पंतप्रधान पदाकडच्या वाटचालीत, मी असं नाही म्हणते त्यांची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे, त्यांना व्हायची इच्छा आहे आत्ता लगेचच्या लगेच, पण ती जी वाटचाल असते त्या वाटचालीत सगळ्यात जास्त खोडा घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंनी केलं. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद 5 वर्ष सलग मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. 10 वर्ष सलग मुख्यमंत्रीपद असणं ही तर सगळ्यात विरळात गोष्ट आहे. 2019 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत होते. शिवसेना भाजप यांची युती म्हणून ते लढले होते. आणि 10 वर्ष जर तेव्हा 2019 ते 24 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले असते तर कदाचित ते आत्तापर्यंत राष्ट्रीय राजकारणात गेले असते. त्यांचं जे स्थान राजकीय राजकारणात आत्ता आहे त्याच्यापेक्षा ते कितीतरी अधिक मजबूत राहिलं असतं. या सगळ्यामध्ये पाचर मारणारे कोण होते तर उद्धव ठाकरे होते. बंद खोलीतलं वचन, बाळासाहेबांना दिलेला शब्द, शिवसैनिकाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं वगैरे वगैरे सगळं हे कथानक तयार करून त्याला भावनिक ओलावा वगैरे लावून माध्यमांना त्याच्यामध्ये स्वतःच्या हाताशी धरून जे काही उद्धव ठाकरेंनी केलं त्याला गद्दारी म्हणणार नाही, स्वतःचा स्वार्थ साधणं, मित्राला दगाबाजी करणं, जे काही तुम्हाला जे वाटेल ते, पण त्याच्यात सगळ्यात नुकसान, राजकीयदृष्ट्या सगळ्यात जास्त नुकसान देवेंद्र फडणवीसांचं झालं. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे की एकनाथ शिंदेंचं बंड, मग ते बंड कोणामुळे घडून आणलं, मग ते फडणवीसांमुळे एकनाथ शिंदे फुटले का अमित शहानी ते घडवून आणलं, मग ते घडवून आणलं तर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचं जे सगळं पुढचं काम होतं देवेंद्र फडणवीसांना तेव्हा त्यांच्या इच्छेविरुद्ध उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. त्याच्यातनं देवेंद्र फडणवीसांचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला का, हा सगळा नंतरचा भाग आहे. पण याची सुरुवात जर कोणामुळे झाली असेल तर ती उद्धव ठाकरेंमुळे झाली. आणि त्या उद्धव ठाकरेंना आज देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान पदाची चर्चा आहे, चिंता आहे की फडणवीस पंतप्रधान होऊ नयेत म्हणून अमित शहानी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून त्यांचे आमदार, खासदार हे भाजपाच्या बाहेर असल्यामुळे त्यांच्यावर ना भाजपाचं काही अंकुश असेल ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंकुश असेल, आणि त्यामुळे अमित शहा उद्या जर त्यांना पक्षांतर्गत रसद, एक कौरव पांडवांच्या युद्धात, महाभारताच्या युद्धात कौरव पांडवांचं सैन्य मर्यादित होतं, पण देशातल्या जवळपास प्रत्येक राजाला हे ठरवावं लागायचं की आपण कौरवांच्या बाजूने लढणार आहोत का पांडवांच्या बाजूने लढणार आहोत. तसं शिवसेनेचे आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार झालेत, कारण उभाठा सेनेचे 6 आणि एकनाथ शिंदेंचे आधीचे 7 आणि आणखीन काही फुटले तर माहिती नाही, पण कदाचित सगळ्यात जास्त खासदार जर शिवसेनेचे असतील. आमदारांची संख्या पण आता पुन्हा 14 आमदार तयारीत आहे तसं वाचलं. तर हे सगळे जर अमित शहांच्या पाठी उभे राहिले, अशा प्रकारचा कल्पनाविलास करून लोक तुम्हाला मतदान करणार आहेत का? तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय घेऊन लोकांकडे गेलाय? तुमचे खासदार तुम्हाला का ठेवता आले नाही तुमच्यासोबत? पण या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ऐवजी फडणवीसांच्या पंतप्रधान पदाचा मुद्दा काढून हे स्वतःच मान्य करण्यासारखं आहे की फडणवीसांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतं आणि तुम्ही एका ग्रहाचे उपग्रह आहात. तुम्ही स्वतःला तारेमंडळातला सूर्य समजत होता, पण तुमची अवस्था उपग्रहाहून वाईट आहे. आणि राजकारणात रिलेव्हंट राहण्यासाठी, अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा हात धरावा लागतो. ही जर वेळ आली असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही अश्रू ढाळत असाल तर उद्धव ठाकरेंचे अश्रू बघून मगरीचे अश्रूही, म्हणजे मगरलाही लाज वाटेल की अरे आपल्या अश्रूंपेक्षा खोटे अश्रू या माणसाचे आहेत. पण यालाच तर शेवटी राजकारण म्हणतात. मुद्दा असा आहे की असे मुद्दे काढून आपण राजकारणात नेमकं काय साध्य करू पाहतोय याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे का? ती जाणीव नाहीये, म्हणूनच आज अशा प्रकारची भाषणं करण्याची त्यांच्यावर
वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो. पाहत रहा MH48.